नमस्कार. आपलं शरीर आहे ना, ते सतत आपल्याशी काहीतरी बोलत असतं, आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो. पण अनेकदा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं. चला, आज आपण सिकल सेल आजाराबद्दल बोलूया. बघूया की आपलं शरीर या आजाराबद्दल काय संकेत देतं आणि त्यावर आपण काय करायला हवं. आणि म्हणूनच सुरुवात होते एका महत्वाच्या प्रश्नानं. आपलं शरीर आपल्याला नक्की काय सांगत आहे? धावपळीच्या आयुष्यात शरीराच्या लहान-सहान तक्रारींकडे आपण अनेकदा लक्षच देत नाही. पण हे संकेत वेळीच ओळखणं खरंच खूप महत्वाचं ठरू शकतं. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे आजाराची लक्षणं ओळखणं. आपलं शरीर काय म्हणतंय हे ऐकणं आणि त्यात होणारे बदल वेळेवर लक्षात घेणं हीच निरोगी आयुष्याची पहिली पायरी आहे. चला तर पाहूया, सिकल सेल आजाराची प्रमुख लक्षणं नेमकी आहेत तरी कोणती. सिकल सेल आजाराची बहुतेक लक्षणं ही वेदना आणि थकवा यांच्याशी जोडलेली आहेत. आता हे ऐकायला तसं खूप सामान्य वाटू शकतं, पण जर या गोष्टी वारंवार आणि जास्त प्रमाणात जाणवत असतील तर त्याकडे गंभीरपणे पाहणं खूप गरजेचं आहे. इथे बघा, ही 6 प्रमुख लक्षणं दिली आहेत. पहिलं, मेंदूल ढिलाढिला लागणता, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर चक्कर आल्यासारखं वाटणं. दुसरं आहे मेंदूल कमका लायलाता, याचा अर्थ होतो प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा जाणवणं. तिसरं लक्षण म्हणजे हटांग नोंता, म्हणजे पूर्ण अंग दुखायला लागणं. चौथं आणि पाचवं कैकाल तोयांता आणि कैकाल नोंता, या दोन्हीचा अर्थ साधारणपणे हातपाय खूप दुखणं असा होतो, ज्या वेदना सतत जाणवत राहतात. आणि सहावं, हुडलांग पिलांग सुरसुज इंदामे आणता, म्हणजेच हातापायांना मुंग्या येणे किंवा ते बधीर झाल्यासारखं वाटणं. ही सगळी लक्षणं नीट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. बरं, लक्षणं तर आता आपण पाहिली, पण फक्त लक्षणं ओळखून थांबणं पुरेसं आहे का? नाही, त्यावर योग्य पाऊल उचलणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे. आणि ते पुढचं पाऊल म्हणजे तपासणी. यातला सगळ्यात महत्वाचा संदेश हाच आहे. या स्लाइडवर जे म्हटलं आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. ही लक्षणं आढळल्यास सिकल सेलची तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण लवकर निदान झालं तरच योग्य उपचारांची दिशा ठरवता येते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. ठीक आहे, तपासणी करायची आहे हे तर आता स्पष्ट झालं. पण मग प्रश्न येतो की त्यासाठी जायचं कुठे? योग्य माहिती नसल्यामुळे अनेकदा गोंधळ उडतो. पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण याचं उत्तर अगदी सोपं आहे. यासाठी कुठेही लांब वगैरे जायची गरज नाहीये. फक्त आपल्या सर्वात जवळच्या सरकारी दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रामध्ये जायचं. तिथे सिकल सेलच्या तपासणीसाठी आणि उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन आणि सगळी आवश्यक मदत मिळते. हा एक साधा पण अत्यंत महत्वाचा संदेश आहे. आणि शेवटी एकच गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, आपलं आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. त्याची काळजी घेणं, शरीराने दिलेले संकेत ओळखणं आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणं यापेक्षा महत्वाचं दुसरं काहीही नाही, नाही का? कारण निरोगी आयुष्याची सुरुवात जागरूकतेतूनच होते.